आणि आज आपण श्रीमान रायगड किल्ला पाहण्यासाठी जाणार आहोत. खरं तर मागच्या बऱ्याच व्हिडिओला तुमच्यापैकी अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या की आपल्या चॅनलवरती तुम्हाला रायगड किल्ला पाहायचा आहे. तर फायनली आज मी तुम्हाला रायगड किल्ल्यावरती घेऊन जाणार आहे. पाचाडपासून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती रायगड किल्ला आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला हा चित्त दरवाजा. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी एकूण 3 वाटा आहेत. चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि रोपवे. आपण चित्त दरवाजाने गडावर जाणार आहोत. प्रभा पसरली नभा तसा उभा हा रायगड. मर्द मावळाचा का वेगळा लावतो लळा रायगड. सूर्याची प्रभा पसरली नभा तसा उभा हा रायगड. मर्द मावळाचा का वेगळा लावतो लळा. मित्रांनो, रायगड किल्ल्याच्या आता मी जवळपास तटबंदीच्या जवळ आलेलो आहे. म्हणजे आणखी काही पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आम्ही पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचू. खरं तर चित्त दरवाजातून गडावरती येण्यासाठी अंदाजे 1400 ते 1500 पायऱ्या आहेत. चांगला पायरी मार्ग आहे, त्यामुळे जास्त त्रास नाही जाणवत. म्हणजे तुम्ही जर नेहमी ट्रेकिंग करत असाल तर तुम्हाला विशेष असा काही त्रास नाही जाणवणार. आणि वरती तुम्ही पाहताय असाच पायरी मार्ग वरती गेलेला आहे. आणि त्यानंतर गडाचा पहिला दरवाजा आपल्याला तिथे पाहायला मिळेल. जाऊयात आता आपण वरती. रायगड हा पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता. हा रायरी सुरुवातीला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचं खोरं आहे. तिथले हे मोरे ते आदिलशाहीचे सरदार होते. महाराजांना वाटलं जावळीचे चंद्रराव मोरे हे स्वतः मराठा आहेत, पण ते आदिलशाहीत काम करतायत. ते स्वराज्यात सामील झाले तर खूप बरं होईल. महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांना पत्र लिहून अतिशय प्रेमळ भाषेत स्वराज्यात सामील व्हा असे सांगितले. तुम्हीही हिंदू आहात आणि आम्हीही हिंदू आहोत. दोघे मिळून स्वराज्य मोठं करू. पण जावळीचे चंद्रराव मोरे प्रचंड उर्मट. त्यांनी महाराजांना उलट पत्र लिहिलं. तुम्ही कसले राजे? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य जावळीच्या खोऱ्यात पाठवलं. चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्याकडून मारला गेला. चंद्रराव मोऱ्याला वाटलं आता आपला वध होणार. म्हणूनच की काय मोरे रायगडाच्या पायथ्याशी आले. चंद्रराव मोरे राजांना शरण आले. जो कोणी शरण येईल त्याला राजे कधीच मरण देत नव्हते. 1656 साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला. मित्रांनो, जवळपास 1 तासाच्या पायी ट्रेक नंतर आम्ही फायनली गडाच्या महादरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत. इथे पाठीमागे पाहताय तुम्ही किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार. या प्रवेशद्वाराला महादरवाजा असं म्हणतात. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या म्हणजे राज्याभिषेकाच्या घटनेचा साक्षीदार म्हणजे श्रीमान रायगड किल्ला. आणि याच किल्ल्याचं हे पहिलं प्रवेशद्वार महादरवाजा आपण पाठीमागे पाहतोय. खरं तर या दरवाजाची रचना पूर्ण यू टर्न आहे.
म्हणजे शिवकाळामध्ये या बांधकामाला गोमुख पद्धतीचं बांधकाम म्हटलं जायचं. म्हणजे गायीनं तोंड फिरवल्यानंतर जी एक आकृती तयार होते त्या प्रकारची रचना या दरवाजाची आहे. पूर्वीच्या काळी किल्ल्यावरती आक्रमण करण्यासाठी तोफा डागल्या जायच्या. खालून जर तोफेचा मारा केला तर तो या बुरुजावरती आदळू शकतो, परंतु किल्ल्याच्या दरवाजावरती आदळणार नाही. कारण पूर्ण यू टर्न असल्यामुळे जोपर्यंत आपण जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे पूर्वी दरवाजा तोडण्यासाठी लाकडी ओंडक्यांचा वापर केला जायचा आणि पाठीमागून धावत येऊन ते दरवाजावरती आदळले जायचे. तर इथून धावण्याचे चान्सेसच नाहीयेत, कारण पूर्ण यू टर्न असल्यामुळे पाठीमागून धावत येऊन ते आक्रमण करणं शक्य नव्हतं. तर पाठीमागे तुम्ही गडाचा महादरवाजा पाहताय. अजूनही कोरीव काम आणि बांधकाम भक्कम स्थितीत आपल्याला पाहायला मिळतंय. तर आता आपण या महादरवाजातून वरती जाऊयात. त्यानंतर महाराजांची समाधी आणि गडावरच्या इतर महत्वपूर्ण वास्तू आपण पाहणार आहोत. चला तर मग. त्यांच्यातले सर्वात मोठं गंगासागर आहे. 32 फूट खोल आहे, 200 फुटाची गोलाई आहे. याचं नाव गंगासागर का पडलं तर आपल्या राजांचा राज्याभिषेक जो आहे तो कागाभट्टाने केला आणि कागाभट्टाने महाराजांच्या राज्याभिषेकाला 7 नद्यांचं पाणी आणलं आणि शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर जे पाणी उरलं ते तलावामध्ये सोडलं म्हणून तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. रायगड बांधण्याकरिता जो काही दगड लागला हा दगड काही गडाच्या खालून गेला नाही. गडावरती अशी 11 तलाव 84-50% होतल्या, त्यातनं जो दगड निघाला रायगडाच्या बांधकामाला वापरला. पिण्यासाठी पाणी झालं, बांधकामाला दगड झाला. एका दगडामध्ये 2 पैसे मारले गेले. समोर रेलिंग मला भगवा शेडूला टोक दिसतो का सर्वांना? रायगडाच्या उत्तरेचा शेवट टोक टकमक टोक रोड पॉईंट. पूर्वी जो कोणी स्वराज्याशी चोरी लबाडी गद्दारी फितूर करेल 7वीशी पोत्यामध्ये भरायची, पोत्याची गाठ बांधायची, डोक्यावरला खाली फेकून जायचं, कडेलोट केलवायचा. छत्रपती शिवाजी महाराजांकडून फेकणे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांकडून हायकोर्ट हाय शिक्षा 1250 फूट खाली तरी आहे. बरोबर आपल्या पाठीमागच्या बाजूला असं बांधकाम बांधकामाचा भाग पाहायला मिळतोय. रायगडाच्या बाल्य किल्ल्याचा परिसर आहे. मित्रांनो, प्रत्येक गडाला हा बाल्य किल्ला असतोच. काही किल्ल्यांचे बाल्य किल्ले बांधावे लागतात, काही किल्ल्यांचे बाल्य किल्ले ऑलरेडी असतात. रायगडाचा बाल्य किल्ला हिरोशी इंदरकडे बांधला आहे. समोर जो स्तंभ पाहायला मिळतात हा पहिल्या स्तंभाखालून 3 मजली शिवकात एकावर एक 5 मजली उंचीला विजयस्तंभ म्हणतात. अर्थात एखाद्या किल्ला राजाने जिंकला अथवा एखाद्यावरती विजय प्राप्त केला तर याच्या 5व्या मजल्यावर एक मोठा विजयाचा भगवा ध्वज फडकवायचा, जेणेकरून खालच्या गावातील लोकांना कळावं की राजाने एखादा किल्ला जिंकला अथवा एखाद्यावरती विजय प्राप्त केला. दुसरा स्तंभ आता 2 मजली आहे शिवकात एकावर एक 7 मजली उंचीला सप्त मनोरे किंवा राजांच्या राण्यांची बाल्कनी म्हणतात. आता 7 मजली उंच अथवा 5 मजली उंच कल्पना करा 400 वर्षापूर्वी या दोन्ही स्तंभांचं वैभव काय असेल त्याचा. आता या गेटने आपण आतमध्ये जाणार आहात. समोर दरवाजा पालखी दरवाजा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी पायी गडावरती आली की महाराज वरती आल्यानंतर सर्वत्र शिरकाई दिवसाचं दर्शन घ्यायचे. महाराज याच रस्त्याने येऊन या पालखी दरवाजाने आतमध्ये पाल्य किल्ल्यात त्यांच्या राहत्या राजवाडा जायचे. बघा मित्रांनो, त्या पायरीला इथल्या दगडा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झालाय बरं का. पवित्र म्हणजे आता आपण रायगडाच्या पाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश करूयात, राणी महाल पाहायला जाऊयात. आता रायगडाच्या बाल्य किल्ल्यात प्रवेश केला दादा. प्रत्येक गडाला बाल्य किल्ला असतो. बाल्य किल्ला म्हणजे काय, जो किल्ल्यातील किल्ला असतो, किल्ल्यातील सुरक्षित भाग, थोडक्यात किल्ल्यातील पूर्णपणे व्हीआयपी एरिया. ज्या भागामध्ये आता आपल्याला राणी महाल, मंत्र्यांची वडे, राजांचा राहता राजवाडा, दिवाणे आम, दिवाणे खास, गुप्त खलबतखाना, दरबार, सिंहासन ही जागा महत्त्वाचे पॉईंट आता बाल्य किल्ला आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता ज्या ठिकाणी आपण आहात त्याला राणी महाल, राणीवास म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरं तर 8 राण्या होत्या. सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवरबाई, काशी, गुणवंता, लक्ष्मणी, पुतळाबाई, त्यापैकी 6 राण्या रायगडावरती या महालामध्ये राहायच्या. प्रश्न पडतो 2 राण्या राहायच्या कुठे? तर महाराजांची पहिली राणी पट राणी सईबाई छत्रपती संभाजी महाराजांची आई. ज्यावेळी शंभूराजे 2 वर्षाचे होते त्यांचं निधन झालं. दुर्दैवाने राजगडावरती सईबाईने रायगड किल्ला पाहिला नाही.
पुतळा राणी वाढत्या वयात आऊसाहेबांना रायगड किल्ल्याचे क्लायमेट काही सूट होत नव्हतं. मग आऊसाहेब गडाच्या पायथ्याला पाचायला राहायचे. त्यांच्या सेवेसाठी महाराजांच्या 3 नंबरांनी पुतळा राणी गडाच्या पायथ्याला पाचायला राहायचे. बाकी 6 राण्यांचे 6 महाल गडावरती पाहायला मिळतात. 1 महाल पहा, 6 महाल पहा, सर्वांचं बांधकाम स्ट्रक्चर सेम. हा एवढा मोठा एका राणीचा 1 महाल होता. असे एकाला 1 लावून लाईनीमध्ये 6 राण्यांचे 6 महाल आहे. सगळ्या महालांची रचना सेम आहे. रायगड किल्ला मित्रांनो तुम्हाला मला आता पाहताना फक्त पडलेल्या चौथऱ्यामध्ये दगडांच्या आणि विटांच्या भीतीमध्ये पाहायला मिळतो. मनात प्रश्न पडतो 350 वर्षापूर्वी स्वराज्याची राजधानी असणारा हा रायगड किल्ला आता पाहताना अशा पडक्या अवस्थेत का? तर 10 मे 1818 साली किल्ल्याचा किल्लेदार होता सूर्याजी पिसळ. काही पैसे जरी लाल चिवडे ते इंग्रजांना फितूर झाला. ते इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रथर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी रायगडाच्या दक्षिण बाजूला डोंगर आहे पोटलियाचा डोंगर. त्या डोंगरावर रायगडाच्या बाल्य किल्ल्यावरती 1803 उगवले टाकून हा रायगड किल्ला त्या काळात त्याने 11 दिवसावर जाऊन टाकला. जे काही याच्यावरती सागवणे छता पैठणी कापडा जे काही वैभव होतं सगळं काही वैभव इंग्रजांनी 11 दिवसात जळलं. आणि म्हणून रायगड किल्ला मित्रांनो तुम्हाला मला आता पाहताना फक्त पडलेल्या चौथऱ्यामध्ये आणि दगडांच्या विटांच्या उभ्या भिंतीसरमध्ये पाहायला मिळतो. हा एवढा मोठा एका राणीचा 1 महाल, प्रत्येक महालावर 2 चौथरे आहे. पहिला चौथरा सुद्धा राणीचा हॉल होता. दुसरा चौथरा बेडरूम उजवीकडे खिडकी डाव्या त्याला पाहायला मिळतात. 400 वर्षापूर्वीचे इंडियन टॉयलेट सिस्टम बरं का. जेवढं काही किल्ल्यावरती आपल्या वीट बांधकाम पाहायला मिळते हे पेशवेकडे दगडी बांधकाम महाराजांचे काय दगडी बांधकाम जॉईन करण्यासाठी आता आपण रेती सिमेंट आणि वालू सूर्योदय सूर्यास्त झाला. प्रत्येक राणी मला असं उठा चौथऱ्या दासी उठ्या सर्वांस क्वार्टर्स म्हणतात. पूर्वी एका राणीची एक सेपरेट दासी नोकराणी असायची. राणीने आवाजला की आतमध्ये महाला जायचं काम केलं की इथे विश्रांती करायची. त्यावेळेचे सर्वांस क्वार्टर्स आहेत. समोर खालच्या बाजूला काही पडलेले वाडे पाहायला मिळतात. वरती 5 ते धाराशिव 308 वाडे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी 8 मंत्र्यांची निवड केली. हे देशाच्या पहिलं मंत्रिमंडळ स्थापन केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 8 मंत्री रामचंद्र नीलकंठ, रामचंद्र त्रिंबक, अनाजीरावजी रघुनाथ पंडित, हंबीराव मोहिते, अनाई दत्तो, निराजराजे मोरपंत मिळे, अनाजी पंत त्यांचे वाडे इकडे आहेत. वरती 5 खाली 308 वाडे आहेत. ज्याप्रमाणे आताच्या मंत्र्यांचे सरकारी बंगले असतात त्यावेळेच्या मंत्र्यांचे सरकारी बंगले म्हटलं तरी चालेल. खालच्या मंत्र्यांचे वाडे वाड्यांच्या वरती रिलीजच्या आतमध्ये 3 खड्डे आहेत. 2 जालिवाद मधला ओपन धन्य कुठार. पहिल्या कोठरा 22 फूट खोल आहे, मधला 20 फूट खोल आहे, शेवटचा 15 फूट खोल आहे. एखाद्या शत्रूने गडाला विडा दिला पडला तर 3 ते 6 महिने पुरेल इतका धान्य साठा या कोठरांच्या आतमध्ये अगोदरच स्टोर करून ठेवला पाहिजे बरं का. कोल्हापूरचा पडाला किल्ला पाहिलाय का? स्वराज सर्वात मोठी धान्य कोठे त्या ठिकाणी आहेत. गंगा यमुना सरस्वती नावाची. तिथे त्यांना अंबरखाना म्हणतात. कोकणामध्ये अशा कोठरांना पेव किंवा कणी म्हटलं जातं. हे महाराजांच्या काळातले धान्यांची कुठार आहेत. एकदा बघून घ्या. पुढे राजांचा राजवाडा पाहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. पवित्र ठिकाणी आहात. या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. ती तपल्यास माणिक मोती दुसरी दौलत नाही. हा जो मोठा चौतर आहे रायगडावर अतिशय पवित्र जागा आहे. अरे ते आपले महाराज राहायचे. हा आपल्या राजांचा मित्रांनो 350 वर्षापूर्वीचा प्रशस्त असा राहता राजवाडा होता. महाराजांचा राजवाडा या ठिकाणी एकावर एक असा 2 मजली 32 फूट उंच होता. राजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 त्या शिवरीगडावरती. आणि दादा राजाने आपल्या शेवटचा श्वास अखेरचा श्वास हा 3 एप्रिल 1680 ला वार शनिवार हनुमंत जयंती दुपारी 12च्या प्रहरास महाराष्ट्राचा सूर्य मावळला. महाराष्ट्र पोरका झाला. अखंड भारत देश पोरका झाला. हा सह्याद्री रडला. आपल्या सर्वांचे लाडके राजे आपल्या सर्वांना सोडून गेले नाही. फक्त 50 वर्ष राजांचं आयुष्य. 1630 ते 1680 शिवरायांचं बालपण गेलं शिवनेवरती 14 वर्ष. 26 वर्ष महाराज राहिले राजगडावर आणि शेवटचं 10 वर्ष आपल्या राजांचं वास्तव्य याच रायगडावरती याच वातावरणामध्ये याच ठिकाणी राजांचं शेवटचं 10 वर्ष वास्तव्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तरदार धर्मवीर छत्रपती संभाजी राजे सुद्धा इथे शेवटचे आपल्या राजाचं इथे झालं. समाधी महाराजांची इथून पुढे 1 किलोमीटर जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिरासमोर महाराज समाधी आहे. तर महाराज शंकराचे महादेवाचे भक्त महाराजांची समाधी. जेवढी जागा सर समाधीची पवित्र आहे तेवढी जागा ही पवित्र आहे. म्हणून या चौथ्यावरती कधी सर आपले पाय घेऊन चपलाही गेलं नाही पाहिजे बरं. हे दगड गोल पाहतो आता एसआयनी आणलेले आहेत. काही लोकांना माहिती नाही जागा कोणत्या लोक चपला पकडून वरती जातात. लोखंडी रेलिंग करण्यासाठी हे दगड आता एसआयनी आणलेले आहेत. हा राजांचा राजवाडा. बाजूला 2 पाण्याची टाके आहेत. काही गंगासागर तुला पाहिलं का नाही? गंगासागरातून कावडीने पाण्यातून महाराजांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 2 टाक्यामध्ये करायची. त्यासमोर दुसरं मोठं टाका महाराजांचं स्नान पाटप आंघोळीच्या जागा महाराज तिथे होती. थोडक्यात महाराजांचा त्यावेळेचा प्रायव्हेट एरिया होता. पुढे आपण किचन कुठं पाहूयात. बोला छत्रपती. त्या काळामध्ये राजांचा राण्यांचा स्वयंपाक पूर्वी इथे या चौथ्यावरती केला व्हायचा.
महाराजांच्या राजवाड्यासमोर पाहायला मिळते महाराजांची अष्टकोनी बाल्कनी, थोडक्यात गॅलरी. यात एक मजली आहे, शिवकात एकावर एक 2 मजली उंच होती. आजूबाजूच्या सह्याद्रीच्या बरोबर पाहिला थंड हवा खायला महाराज इथून विश्रांती करायची. हे राजांच्या आपल्या अष्टकोनी बाल्कनी होती. हो सूर्याची प्रभा पसरली नभा